हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला सेशनला सुरुवात करूया. आज घेऊया 5 जूनच्या इम्पॉर्टंट न्यूज. त्याआधी आपण इम्पॉर्टंट डेज घेऊया. तो इम्पॉर्टंट डेज मध्ये फर्स्ट डे आहे तो आहे 4 जून. ओके, 4 जून म्हणजे कालचा दिवस. तो 4 जूनला काय सेलिब्रेट करण्यात येते किंवा कशाबद्दलची अवेअरनेस रेज करण्यात येते, पसरवण्यात येते. सो इंटरनॅशनल डे ऑफ इनोसेंट चिल्ड्रन विक्टिम्स ऑफ ॲग्रेशन. तर हा डे सेलिब्रेट करण्यात येतो. और जे अवेअरनेस आहे, जे चिल्ड्रन जे विक्टिम्स असतात, जे लहान मुलं जे विक्टिम्स असतात, फिजिकल, मेंटल आणि इमोशनल त्यांच्यावर अब्यूज होत असतं, त्यामुळे त्याच्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. आणि थ्रूआउट जे सफर्ड होत असतात चिल्ड्रन, त्यांच्याकरता एक अवेअरनेस पसरवण्याकरता किंवा अवेअरनेस रेज करण्याकरता हा दिवस साजरा करण्यात येतो. ओके, त्याचं नाव आहे 4 जूनला असतो इंटरनॅशनल डे ऑफ इनोसेंट चिल्ड्रन विक्टिम ऑफ अग्रेशन. ओके, सो नेक्स्ट डे आहे 5 जून म्हणजे आजचा दिवस. तो आज वर्ल्ड एन्व्हायरमेंटल डे म्हणून सेलिब्रेट करण्यात येतो, ज्याची 2024 ची थीम काय आहे? यावर्षीची थीम आहे लँड रिस्टोरेशन, डिसर्टिफिकेशन अँड ड्रॉट रेझिलियन्स. ओके, तर ही 2024 ची म्हणजे या वर्षीची थीम आहे. ही थीम लक्षात ठेवा. एक्झाम मध्ये विचारण्यात येते की वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे जो यावर्षी 2024 चा जो वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे आहे सेलिब्रेट झाला, त्याची थीम काय होती? सो त्याची थीम आहे लँड रिस्टोरेशन, डिसर्टिफिकेशन आणि ड्रॉट रेझिलियन्स. ओके, सो हे आहे दिवस 4 जूनचा दिवस होता इंटरनॅशनल डे ऑफ इनोसेंट चिल्ड्रन विक्टिम ऑफ अग्रेशन. आणि 5 जून या दिवशी वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे हा सेलिब्रेट करण्यात येतो. सो आता वळूया न्यूजवर. सो फर्स्ट न्यूज आहे आपली डिजिटल लायब्ररी प्लॅटफॉर्म. डिजिटल लायब्ररी प्लॅटफॉर्म म्हणजे कोणतं आहे? राष्ट्रीय ई पुस्तकालय. ओके, सो राष्ट्रीय ई पुस्तकालय यांनी इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क क्रिएट करण्याकरता, इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क बनवण्याकरता डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन, तर डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन यांनी एमओयू साइन केलेला आहे, एक सामंजस्य करार केलेला आहे नॅशनल बुक ट्रस्ट सोबत न्यू दिल्लीमध्ये. ओके, सो राष्ट्रीय पुस्तकालय डिजिटल लायब्ररी प्लॅटफॉर्म जे आहे राष्ट्रीय पुस्तकालय इन्स्टिट्यूशनल फ्रेम क्रिएट करण्याकरता डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशननी एक सामंजस्य करार केलेला आहे न्यू दिल्लीमध्ये नॅशनल बुक ट्रस्ट यांच्या सोबत. सो राष्ट्रीय पुस्तकालय काय करणार आहे? ते 24 आवर्स, ओके, राउंड द क्लॉक म्हणजे 24 आवर्स जे पुस्तकालय आहे, लायब्ररी आहे, ते अवेलेबल करून देणार आहे. तो त्यांचा होप आहे की येत्या 2-3 वर्षामध्ये 100 लँग्वेजेस पेक्षा जास्त आणि 10,000 बुक्स ते अवेलेबल करून देणार आहेत. ओके, सो ही न्यूज होती. एक करार झालेला आहे डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन आणि नॅशनल बुक ट्रस्ट यांच्यामध्ये न्यू दिल्लीमध्ये हा करार झालेला आहे. डिजिटल लायब्ररी करता झालेला आहे, राष्ट्रीय ई पुस्तकालय करता झालेला आहे, क्रिएट करण्याकरता. ओके, सो स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट बद्दल बघूया. हेडक्वार्टर आहे चेन्नईमध्ये. मिनिस्टर आहे अनिबिल महेश पोयामोजी. सेक्रेटरी आहे कुमारा गुरुबराम आणि पॅरेंट एजन्सी आहे गव्हर्नमेंट ऑफ तामिळनाडू. ओके, सो नेक्स्ट न्यूज बघूया आपण आता. ओके, नेक्स्ट न्यूज आहे ऑस्ट्रेलियाच्या. ओके, ऑस्ट्रेलियाचे जे कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट आहे. ओके, ऑस्ट्रेलियाच्या कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट मधल्या ज्या हेड आहे, फॉर्मर हेड होत्या. ओके, हेड होत्या त्या आधी ब्रिगेड बेर्लिन. ओके, ब्रिगेड बेर्लिन. तर त्या कंट्रीच्या फर्स्ट फिमेल चान्सलर पण होत्या, कंट्रीच्या फर्स्ट फिमेल चान्सलर होत्या अँड इंट्रीम गव्हर्नमेंटच्या 2019 मध्ये. सो त्यांचं निधन झालेलं आहे, त्यांची डेथ झालेली आहे. त्यांचं एज होतं 74 इयर्स. तो बेर्लिन जे आहे ऑस्ट्रेलियाच्या फर्स्ट फिमेल चान्सलर होत्या. काही दिवसापूर्वी नाही, काही दिवसानंतरच त्यांचा 75th बर्थडे येणार होता. त्याआधीच त्यांचं एक कमी पण एक सिरियस आजार झालेला होता त्यांना.
तर त्यामुळे त्यांची डेथ झालेली आहे. बेर्लिन यांनी सर्व्ह केलेला आहे ऍज अ कोर्स व्हाईस प्रेसिडेंट म्हणून 2003 ते 2018 या काळामध्ये, आणि प्रेसिडेंट म्हणून फेब्रुवारी 2018 पासून तर कधीपर्यंत, जून 2019 पर्यंत, जेव्हा त्या फेडरल चान्सलर झाल्या तेव्हापर्यंत, जेव्हा त्यांना अपॉइंट करण्यात आलेलं ऍज अ फेडरल चान्सलर म्हणून जून 2019 तेव्हापर्यंत त्यांनी काय केलेलं आहे, ऍज अ प्रेसिडेंट म्हणून सर्व्हिस दिलेली आहे. ओके, सो त्यांनी लीड केलेलं होतं अँड इंटरिम गव्हर्नमेंट ऑफ 7 मंथ्स. जे त्यांचे जे प्रिसिडियर होते, त्यांच्या आधी जे होते सेबॅस्टियन कुर्स, तर त्यांची गव्हर्नमेंट आहे ती कोलॅप्स झालेली होती. काही करप्शन जे स्कॅन्डल झालेलं होतं त्यामुळे त्यांची गव्हर्नमेंट कोलॅप्स झालेली होती. त्यानंतर त्यांनी 7 महिन्यासाठी इंटरिम गव्हर्नमेंट म्हणून पण त्यांनी काय केलेलं आहे, लीड केलेलं आहे. सो ऑस्ट्रिया बद्दल बघूया. कॅपिटल आहे वेना, प्रेसिडेंट आहे अलेक्झांडर व्हॅन डी बेलन आणि करन्सी आहे युरो. ओके, ऑस्ट्रियाची करन्सी युरो आहे आणि कॅपिटल आहे वेना. सो ही न्यूज होती की जे फर्स्ट काय ऑस्ट्रियाचे फर्स्ट चान्सलर ज्या होत्या त्यांचं नाव आहे ब्रिगिट बेर्लिन, यांचं निधन झालेलं आहे. त्यांचं वय होतं 74 इयर्स. नेक्स्ट न्यूज बघूया. ओके, सो नेक्स्ट न्यूज आहे अदानी वन. ही काय आहे, एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. कशाची डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, अदानी ग्रुपची. ओके, अदानी ग्रुपची डिजिटल प्लॅटफॉर्म आहे अदानी वन. यांनी आणि आयसीआयसीआय बँक, ओके, अदानी वन आणि आयसीआयसीआय बँकनी को ब्रँड करून, को ब्रँड म्हणजे दोन्ही पण ब्रँड त्यामध्ये राहणार आहेत. सो को ब्रँड करून एक लॉन्च अनाउन्स केलेला आहे. तर कशाचा लॉन्च अनाउन्स केलेला आहे, सो 2 व्हेरियंटचे क्रेडिट कार्ड, 2 व्हेरियंट ऑफ को ब्रँडेड क्रेडिट कार्ड त्याच्यामध्ये ते लॉन्च करण्यात आहेत आणि त्यांनी अनाउन्समेंट केलेली आहे. आणि इन कोलॅबोरेशन विथ, कोणाच्या कोलॅबोरेशन सोबत, कार्ड नेटवर्क विजा यांच्यासोबत कोलॅबोरेशन करत अदानी वन आणि आयसीआयसीआय बँकनी 2 व्हेरियंटच्या को ब्रँडेड क्रेडिट कार्डचे लॉन्चची अनाउन्समेंट केलेली आहे. ओके, तर हे जे को ब्रँडेड क्रेडिट कार्ड आहे, तर हे पार्टनरशिप काय मार्क करणार आहे, पार्टनरशिप मार्क करणार आहे अदानी ग्रुपचं. अदानी ग्रुप जे आहे ते रिटेल फायनान्शियल सेक्टरमध्ये, म्हणजे रिटेल फायनान्शियल सेक्टरमध्ये ते ऍड होणार आहेत, ते इंड्युस्ड होणार आहेत, फोरे होणार आहेत. फोरे म्हणजे ते रेड करणार आहेत या सेक्टरमध्ये, रिटेल फायनान्शियल सेक्टरमध्ये. ओके, अदानी ग्रुप. सो जे अवेलेबल 2 व्हॅरियंट्स राहणार आहेत ते कोणते कोणते राहणार आहे, जे 2 व्हॅरियंट्स आहेत ते आहे अदानी वन आयसीआयसीआय बँक सिग्नेचर क्रेडिट कार्ड आणि दुसरं आहे अदानी वन आयसीआयसीआय बँक प्लॅटिनम क्रेडिट कार्ड. एक आहे सिग्नेचर क्रेडिट कार्ड आणि दुसरं आहे प्लॅटिनम क्रेडिट कार्ड. असे 2 व्हेरियंट क्रेडिट कार्डचे अनाउन्स केलेले आहेत त्यांनी. तर ते क्रेडिट कार्ड काय ऑफर करणार आहे, आणखी रिवॉर्ड्स ऑफर करणार आहे. ते जे कस्टमर्स आहेत त्यांचे कस्टमर्स त्यांना ते रिवॉर्ड सुद्धा ऑफर करणार आहेत. कार्ड होल्डर्सला 7% रिवॉर्ड अदानी यांच्याकडनं अदानी रिवॉर्ड मिळणार आहे त्या कस्टमर्सला, ज्यांच्याकडे ते कार्ड राहणार आहे, ते कार्ड होल्डर्सला ते स्पेंड करू शकणार आहे. जे 7%चे जे रिवॉर्ड्स आहेत ते कुठे कुठे स्पेंड करू शकणार आहे, ते अदानी ग्रुप इकोसिस्टीम मध्येच ते स्पेंड करू शकणार आहे. तर त्यांची जी अदानी ग्रुप इकोसिस्टीम आहे त्याच्यामध्ये काय काय आहे, कोणकोणते सर्व्हिसेस इन्क्लुडेड आहे, सो ते सर्व्हिसेस आहे अदानी वन ऍप. तर अदानी वन ऍप आहे त्यामध्ये ते जे रिवॉर्ड आहे ते यूज करू शकतात. ते आणखी बुकिंग, फ्लाईट बुकिंग करता, हॉटेल्स, ट्रेन्स, बसेस, कॅब्स, तर हे सगळं बुकिंग करता जे रिवॉर्ड्स आहे ते यूज करू शकतात. ते विथ स्पेंड अक्रॉस अदानी मॅनेज एअरपोर्ट्स, अदानी सीएनजी पंप्स, अदानी इलेक्ट्रिसिटी बिल्स अँड ट्रेन बुकिंग. ओके, सो यासोबतच तर ते फ्लाईट बुकिंग, हॉटेल्स, ट्रेन्स, बसेस, कॅब हे सगळं बुकिंग करता आपण त्यांचे जे रिवॉर्ड्स आहेत ते यूज करू शकतात. सोबतच जे अदानी मॅनेज एअरपोर्ट्स आहे तिथे पण ते यूज करू शकतात. अदानी सीएनजी पंप्स आहे तिथे यूज करू शकतात. अदानी इलेक्ट्रिसिटी बिल आणि ट्रेन बुकिंग इथे सुद्धा ते रिवॉर्ड यूज करू शकतात. ओके, सो ही न्यूज होती की 2 व्हॅरियंटचे को ब्रँडेड क्रेडिट कार्ड
लॉन्च केलेले आहे, त्याची अनाउन्समेंट केलेली आहे. अदानी वन आणि आयसीआयसीआय बँक यांनी अनाउन्समेंट केलेली आहे. आणि कोलॅबोरेशन कोणाच्या कोलॅबोरेशन मध्ये केलेली आहे? कार नेटवर्क विजा यांच्यासोबत कोलॅबोरेशन करत त्यांनी 2 क्रेडिट कार्डची अनाउन्समेंट केलेली आहे. आणि ते 2 क्रेडिट कार्ड कोणते आहे? अदानी वन आयसीआयसीआय बँक सिग्नेचर क्रेडिट कार्ड आणि दुसरं आहे अदानी वन आयसीआयसीआय बँक प्लॅटिनम क्रेडिट कार्ड. ओके, नेक्स्ट बघूया. ओके, सो नेक्स्ट आहे न्यूज डॉक्टर हेलेन मॅरी रॉबर्ट. तर या कोण आहेत? यांनी सर्व केलेला आहे, त्या सर्व्हिस देत आहेत पाकिस्तान आर्मी मेडिकल कॉर्प इथे. ओके, त्यांनी एक हिस्ट्री क्रिएट केलेली आहे आणि त्या काय झालेल्या आहे आता? फर्स्ट वुमन जे मायनॉरिटी कम्युनिटी आहे म्हणजे ख्रिश्चन. ओके, मायनॉरिटी कम्युनिटी म्हणजे ख्रिश्चन मधून त्यांनी एक अचीव केलेला आहे, त्यांचा गोल त्यांनी रँक अचीव केलेला आहे आणि त्या झालेल्या आहे ब्रिगेडियर इन कंट्रीज हिस्ट्री. तर त्या आता ज्या कुठे सर्व्हिस देत होत्या, आधी काय वर्क करत होत्या, त्या पाकिस्तान आर्मी मेडिकल कॉर्प इथे सर्व्हिस देत आहेत त्या. आणि त्यांनी हिस्ट्री क्रिएट केलेली आहे आणि मायनॉरिटी कम्युनिटी मधून म्हणजे ख्रिश्चन कम्युनिटी मधून त्यांनी समोर आलेल्या आहेत त्या आणि फर्स्ट वुमेन झालेल्या आहे ज्यांनी ब्रिगेडियर. ओके, फर्स्ट वुमेन झालेल्या आहे पाकिस्तान आर्मीच्या, त्या ब्रिगेडियर झालेल्या आहे. So Brigadier Helen was among Pakistan Army officers promoted as brigadiers as full colonel by the selection board. तर सिलेक्शन बोर्ड करणं त्यांना ते काय केलेलं आहे? प्रमोट करण्यात आलेलं आहे. ब्रिगेडियर डॉक्टर हेलन हे काय आहे? इज अ सिनियर पॅथॉलॉजिस्ट. त्या सिनियर पॅथॉलॉजिस्ट आहे, त्या पाकिस्तानच्या आर्मी मेडिकल कॉर्प मध्ये सर्व्हिस देत आहे. म्हणजे त्या काहीतरी वर्क करत असेल मेडिकलशी रिलेटेड, तो त्या पॅथॉलॉजिस्ट आहे. ओके, सिनियर पॅथॉलॉजिस्ट आहे. अँड हॅज बीन सर्विंग इन द पाकिस्तान आर्मी फ्रॉम द लास्ट 26 इयर. लास्ट 26 म्हणजे 26 वर्षापासून त्या तिथे पाकिस्तान आर्मी मध्ये सर्व्हिस देत आहेत आणि वर्क करत आहेत. सो पाकिस्तान बद्दल बघून घेऊया. कॅपिटल आहे इस्लामाबाद, प्रेसिडेंट आहे आसिफ अली झरदारी आणि प्राईम मिनिस्टर आहे शहबाज शरीफ. तर हे झालं पाकिस्तान बद्दल. ओके, सो नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, सो नेक्स्ट न्यूज आहे हॉकी इंडियाने अनाउन्स केलेला आहे. तर काय अनाउन्समेंट केलेली आहे हॉकी इंडियाने? RK रॉय हॉकी अकॅडमी यांना इंड्यूस करण्यात आलेला आहे, इंडक्ट करण्यात आलेला आहे ऍज अ न्यू अकॅडमी मेंबर मध्ये. तो आता जे RK रॉय हॉकी अकॅडमी आहे त्या काय झालेले आहे? न्यू अकॅडमी मेंबर झालेले आहेत. जे की कुठे, जे RK रॉय हॉकी अकॅडमी आहे कुठे लोकेटेड आहे? ते लोकेटेड आहे पटना बिहार मध्ये. इस्टॅब्लिश झाले, कधी इस्टॅब्लिश कोणी केलेलं होतं? अभिषेक कुमार आणि अरुणिमा रॉय यांनी इस्टॅब्लिश केलेली होती ती अकॅडमी, RK रॉय हॉकी अकॅडमी. आणि कशा करता केलेली होती? जे त्या रिजन मध्ये, ओके, ज्या पटना जे बिहार आहे त्या रिजन मध्ये हॉकी ही स्पोर्ट, जे स्पोर्ट आहे हॉकी, त्याला जे पॅशनेट आहे, जे हॉकीमध्ये जाण्यासाठी उत्सुक आहे, त्यांच्यासाठी एक ऍडव्हान्सिंग देण्याकरता त्यांनी ही अकॅडमी स्टार्ट केलेली होती. ओके, द अकॅडमी इज कमिटेड टू फॉस्टरिंग एक्सिलन्स. फॉस्टरिंग म्हणजे एक ऍडव्हान्स देणे, सपोर्ट करणे. ओके, तर फॉस्टरिंग एक्सिलन्स इन हॉकी अक्रॉस द व्हेरियस एज ग्रुप. व्हेरियस एज ग्रुप्स मध्ये ती जी हॉकीला काय करणे? फॉस्टरिंग करणे, त्यांचा एक्सिलन्स प्रोव्हाइड करणे, स्ट्रक्चर्ड ट्रेनिंग प्रोग्राम, क्रिएटिंग अपॉर्च्युनिटी. ओके, आणखी काय करणार आहे? ती जी अकॅडमी आहे, जी अकॅडमी आता न्यू मेंबर झालेली आहे, ती प्रोव्हाइड करणार आहे स्ट्रक्चरल ट्रेनिंग प्रोग्राम आणि अपॉर्च्युनिटी क्रिएट करणार आहे कोणामध्ये? यंग ऍथलीट्स. तर यंग ऍथलीट्स करता अपॉर्च्युनिटी क्रिएट करणार आहे जेणेकरून ते कम्पीट करू शकेल, त्यांचे जे स्किल्स आहे त्यांचे स्किल्स डेव्हलप होऊ शकेल आणि ते हायर लेवलवर कम्पीट करू शकेल. त्यासाठी ही अकॅडमी काय करत आहे? एक्सलन्स फॉस्टर करत आहे. ओके, दिस न्यू एडिशन इज एक्सपेक्टेड टू ब्लॉस्टर द डेव्हलपमेंट. तर बिहारमध्ये काय करण्यासाठी? हॉकीची डेव्हलपमेंट ब्लॉस्टर करण्यासाठी म्हणजे ऍडव्हान्स करण्यासाठी, सपोर्ट करण्यासाठी हे कॉन्ट्रीब्यूट करत आहे ओव्हरऑल ग्रोथ
ऑफ द स्पोर्ट इन इंडिया. ओके, हे कॉन्ट्रीब्युशन झालेलं आहे. आता बघून घेऊया की हे न्यू अकॅडमी मेंबर झालेली आहे RK रॉयल हॉकी अकॅडमी. तर आणखी किती मेंबर्स आहेत त्याचे, तर या इन्क्लुजनमुळे, ह्या न्यू मेंबरच्या इन्क्लुजनमुळे आता हॉकी इंडिया करंटली 27 परमनंट मेंबर झालेले आहे. त्यामध्ये 27 परमनंट मेंबर आहे, त्यामध्ये 34 असोसिएट मेंबर सुद्धा आहे आणि 52 अकॅडमी मेंबर्स आहे आणि 2 हॉकी मेंबर्स आहे. ओके, या इन्क्लुजनमुळे काय झालेलं आहे, हॉकी इंडिया करंटली 27 परमनंट मेंबर्स आहेत, 34 असोसिएट मेंबर्स, 52 अकॅडमी मेंबर्स आणि 2 हॉकी मेंबर्स. सो ही न्यूज कशाबद्दलची होती, ही न्यूज होती की हॉकी इंडियाने अनाउन्समेंट केलेलं आहे RK रॉयल हॉकी अकॅडमी याला ऍज अ न्यू अकॅडमी मेंबर म्हणून इंडक्ट केलेला आहे, इन्क्लूड केलेला आहे. सो नेक्स्ट न्यूज बघूया आपण. ओके, नेक्स्ट न्यूज आहे केदार जाधव यांनी रिटायरमेंट अनाउन्स केलेली आहे फ्रॉम ऑल फॉर्म्स ऑफ क्रिकेट. तर सगळे जे फॉर्म्स आहे, ODI, इंटरनॅशनल, सगळ्यामधनं त्यांनी T20 इंटरनॅशनल, सगळ्यामधनं त्यांनी काय केलेलं आहे, त्यांची रिटायरमेंट अनाउन्स केलेली आहे. ओके, सो केदार जाधव अनाउन्स्ड हिज रिटायरमेंट फ्रॉम ऑल फॉर्म्स ऑफ क्रिकेट ऍट द एज ऑफ 39. एज ऑफ 39 म्हणजे 39 इयर्सचे आहेत ते, आणि त्या वर्षी त्यांनी काय केलेलं आहे, म्हणजे आताच त्यांनी अनाउन्स केलेली आहे त्यांची रिटायरमेंट. सो त्यांनी किती मॅचेस प्ले केलेले आहे, 73 ODIs अँड 9 T20 इंटरनॅशनल फॉर इंडिया. इंडिया करता त्यांनी 73 ODI, 9 T20 इंटरनॅशनल प्ले केलेले आहेत. सोबतच त्यांनी त्यांचा इंटरनॅशनल डेब्यू त्यांनी कधी केलेला होता, 2014 मध्ये त्यांनी इंटरनॅशनल डेब्यू केलेला होता. ओके, सो त्यांनी अर्न केलेला आहे कॉल अप फॉर ODI जेव्हा त्यांनी काय बांगलादेशच्या अगेन्स्ट मध्ये जून 2014 मध्ये बांगलादेशच्या अगेन्स्ट मध्ये खेळले होते, प्ले केलेलं होतं, तेव्हा त्यांनी काय केलं होतं, कॉल अप फॉर ODI. सो ओके, इन 2012 ही स्कोर्ड अ ट्रिपल सेंचुरी. तर जी रणजी ट्रॉफी होती त्यामध्ये त्यांनी 2012 मध्ये ट्रिपल सेंचुरी घेतलेली होती उत्तर प्रदेशच्या अगेन्स्ट मध्ये. ओके, आणि फिनिश केलेलं होतं महाराष्ट्रात सेकंड हायेस्ट रन गेटर त्या एडिशन मध्ये. सो जेव्हा त्यांनी उत्तर प्रदेशच्या अगेन्स्ट मध्ये खेळलेले होते रणजी ट्रॉफी, तेव्हा त्यांनी ट्रिपल सेंचुरी मारलेली होती 2012 मध्ये, आणि महाराष्ट्राचे सेकंड हायेस्ट रन गेटर म्हणून त्या एडिशन मध्ये त्यांनी फिनिश केलेलं होतं. तर जाधवनी त्यांचं स्वतःचं नाव 2013-14 मध्ये रणजी एडिशन मध्ये हे केलेलं आहे, वाढवलेलं आहे. सो बिकमिंग द सीझन्स हायेस्ट रन गेटर विथ जेव्हा त्यांनी 2013-14 मध्ये रणजी एडिशन मध्ये जे प्ले केलेलं आहे, तर त्यांचं एक नाव झालेलं आहे त्यामध्ये. सो त्यांनी किती रन्स घेतलेले होते, त्यामध्ये हायेस्ट रन गेटर झालेले होते ते सीझनचे ते, तर 1223 रन्स त्यांनी घेतलेले होते, त्याच्यामध्ये 6 सेंचुरीज इन्क्लुडेड आहे. ओके, त्यांचे जे लास्ट इंटरनॅशनल अपिअरन्स आहे ते केम अगेन्स्ट न्यूझीलंड इन ऑकलँड 2020. तर लास्ट त्यांचं इंटरनॅशनल अपिअरन्स कुठे झालेलं होतं, 2020 मध्ये झालेलं होतं, जेव्हा त्यांनी म्हणजे जी मॅच झालेली होती अगेन्स्ट न्यूझीलंड कुठे, ऑकलँड मध्ये, तर तेव्हा त्यांचं ते लास्ट इंटरनॅशनल अपिअरन्स होतं. ओके, सो ही न्यूज आहे. केदार जाधव जे की इंडियन क्रिकेटर आहे, त्यांनी त्यांच्या ऑल फॉर्म्स मधील क्रिकेटच्या ऑल फॉर्म्स मधून रिटायरमेंट अनाउन्स केलेली आहे. सो नेक्स्ट बघूया. ओके, सो क्वेश्चन्स बघून घेऊया. त्याच्या आधी आपण डेज बघून घेऊया की आपण डेज कोणते घेतले होते. सो 4 जूनला कोणता डे असतो, इंटरनॅशनल डे ऑफ इनोसंट चिल्ड्रन विक्टिम ऑफ ॲग्रेशन, आणि 5 जूनला असतो वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे, ज्याची थीम आहे 2024 ची लँड रिस्टोरेशन, डिसर्टिफिकेशन अँड ड्रॉप रेसिलियन्स. सो आता क्वेश्चन्स घेऊन घेऊया आपण. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, रिसेंटली डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन, तर रिसेंटली काय केलेलं आहे, डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशननी MOU साइन केलेला आहे, एक सामंजस्य करार साइन केलेला आहे. विथ विच पब्लिशिंग हाऊस, कोणत्या पब्लिशिंग हाऊस सोबत क्रिएट करण्यासाठी इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क फॉर राष्ट्रीय ई पुस्तकालय, राष्ट्रीय
ई पुस्तकालयाच्या फ्रेमवर्क क्रिएट करण्यासाठी कोणत्या पब्लिशिंग हाऊस सोबत डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशननी एमओयू साइन केल्यानंतर तो केलेला आहे नॅशनल बुक ट्रस्ट त्यांच्यासोबत. नेक्स्ट, नेम द ऑस्ट्रियाज फर्स्ट फिमेल चान्सलर हू पास्ड अवे रिसेंटली. तर फर्स्ट फिमेल चान्सलर कोण आहे ऑस्ट्रेलियाचं, ज्यांचं रिसेंटली निधन झालेलं आहे, त्यांचं नाव आहे ब्रिगिट बेअर्लिन. नेक्स्ट, विच डिजिटल प्लॅटफॉर्म ऑफ अदानी ग्रुप अँड आयसीआयसीआय बँक. ओके, आयसीआयसीआय बँक आणि कोणता डिजिटल प्लॅटफॉर्म आहे अदानी ग्रुपचं, ज्यांनी अनाऊन्स केलेलं आहे लॉन्च ऑफ 2 टाइप्स ऑफ को ब्रँडेड क्रेडिट कार्ड. तर 2 टाइपचे को ब्रँडेड क्रेडिट कार्ड लॉन्च करण्याची अनाउन्समेंट केलेली आहे इन कोलॅबोरेशन विथ कार्ड नेटवर्क विजा. तर अदानी वन आणि आयसीआयसीआय बँक यांनी अनाउन्समेंट केलेली आहे. नेक्स्ट, हु हॅज बिकम फर्स्ट वुमेन कोण आहे त्या ब्रिगेडियर इन पाकिस्तान आर्मी फ्रॉम मायनॉरिटी कम्युनिटी. तर त्यांना कुठे पाकिस्तान आर्मी मध्ये ऍज अ ब्रिगेडियर म्हणून काय करण्यात आलेलं आहे, ब्रिगेडियर म्हणून त्यांना फर्स्ट वुमेन झालेल्या आहेत त्या, आणि मायनॉरिटी कम्युनिटी मधून झालेल्या आहे, ख्रिश्चन कम्युनिटी मधून झालेल्या आहे. तर त्यांचं नाव आहे डॉक्टर हेलेन मॅरी रॉबर्ट. नेक्स्ट, रिसेंटली हॉकी इंडियाने अनाउन्स केलेला आहे टू इंडक्ट विच अकॅडमी ऍज अ न्यू अकॅडमी मेंबर. कोणत्या अकॅडमीला ऍज अ न्यू अकॅडमी मेंबर मध्ये इंडक्ट करण्यात आलेलं आहे, तर ते आहे आर.के. रॉय हॉकी अकॅडमी. लास्ट क्वेश्चन, केदार जाधव हु हॅज अनाउन्स्ड हिज रिटायरमेंट फ्रॉम ऑल फॉर्म्स ऑफ क्रिकेट ॲट द एज ऑफ 39 केम फ्रॉम विच इंडियन स्टेट. तर कोणत्या इंडियन स्टेट मधनं ते बिलॉंग करतात, तर ते आहेत महाराष्ट्राचे. ओके, केदार जाधव हे महाराष्ट्राचे आहेत. सो आजच्या न्यूज आपल्या झालेल्या आहेत. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला पण जॉईन करा. लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, आणि तुम्हाला आजच्या न्यूजचे जर पीडीएफ हवी असेल तर ती पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल. ओके, सो कीप इट अप, असंच अभ्यास करत राहा आणि थँक्यू.